तुम्ही जर आज रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तर त्यासाठी आधी ही बातमी बघा। ओव्हरहेड वायर तुटली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे। मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे। रेल्वेचं पथक हे घटनास्थळी आलेलं आहे आणि दुरुस्तीचं जे काम आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे। सगळ्या एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिराने धावतात। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी विकास काजळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। विकास, आत्ताची काय परिस्थिती आहे? दुरुस्तीचं काम कुठपर्यंत आहे? ट्रेन आहेत या लांब पल्ल्याच्या ट्रेन आहेत या उशिराने धावणार आहेत आणि दोन ठिकाणी खरं तर या ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही जी रेल्वेची वाहतूक आहे ही विस्कळीत झालेली आहे। जवळपास सकाळी 7:30 पासून जवळपास जे काही कर्मचारी आहेत आणि रेल्वेचे अधिकारी आहेत ते घटनास्थळावरती आहेत। आसवली आणि देवळाली दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटली होती आणि आता युद्ध पातळीवरचं काम चालू आहे। अजूनही 2 ते 3 तास हे जे काही ओव्हरहेड वायर तुटल्या या बनवण्यासाठी वेळ असणार आहे आणि त्यानंतरच याच्या लांब पल्ल्याच्या ज्या काही गाड्या आहेत त्या काही ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत। त्यानंतर सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती आता तरी मिळत आहे। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी विकास।